भारताचा बांगलादेश व्हायला वेळ लागला नसता असं वक्तव्य केलंय सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी। मार्कडवाडी तिथल्या काही ग्रामस्थांनी एकंदरीत मतदानावरती व्यक्त केलेली चिंता आणि गावकऱ्यांनी घातलेला मतदानाचा घाट, मग प्रशासनानं त्यावर घेतलेली हरकत, हा सगळा प्रकार सोलापुरातल्या मार्कडवाडीला चांगलाच प्रकाशझोतात आणणारा ठरला। ईव्हीएम बद्दल असणारे संभ्रम याबाबत घेऊन टाकणे सुद्धा काही व्हिडिओ केलेले आहेत। आता मात्र या एकंदरीत प्रकरणावरती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपली भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली। लोकांचा प्रशासन व्यवस्थेवरचा विश्वास कमी झाला असता तर भारताचा बांगलादेश व्हायला वेळ लागला नसता असं कुमार आशीर्वाद म्हणालेत। आज एक जिल्हाधिकारी जेव्हा असं वक्तव्य करतो तेव्हा त्याचे परिणाम दूरगामी असतात। आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत, मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। भारताचा बांगलादेश झाला असता असं वक्तव्य करून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मीडियाचं लक्ष वेधलंय। मार्कडवाडी प्रकरणी पहिल्यांदा जिल्हाधिकारी थेट मीडियाशी संवाद साधताना पाहायला मिळालेत। आधी कुमार आशीर्वाद नेमकं काय म्हणालेत ते पाहू। आधी कुमार आशीर्वाद यांनी ईव्हीएम बद्दल विरोधकांनी जे आरोप केले होते त्यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ती सगळ्यात पहिल्यांदा पाहूया। पहा काय म्हणाले सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद। उमेदवारांना फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्याचा अधिकार आहे, परंतु फेरमतदान प्रक्रिया राबवण्याचा अधिकार नाही। तो अधिकार केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनाच आहे। लोकांच्या मनात पोस्टल बॅलेटबद्दल संभ्रम असू शकतो, त्यासाठी त्यांनी अर्ज करावा। प्रत्येक उमेदवाराला वाटतं की तोच जिंकणार आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवारासाठी फेरमतमोजणी केली जात नाही। विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये 200 ते 300 मतांचा फरक असेल तरच आम्ही फेरमतमोजणी करतो। अशा वेळी उमेदवारही फेरमतमोजणीची अपेक्षा करू शकतात। अमुक बूथवरील मशीन आणा आणि तपासा असं मात्र त्यांना म्हणता येत नाही, असं कुमार आशीर्वाद म्हणालेले आहेत। त्यानंतर नागरिकांचा प्रशासन व्यवस्थेवरील विश्वास कमी होतोय का असं तुम्हाला वाटतंय का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला असता कुमार आशीर्वाद काय म्हणाले ते पण पाहूया। मला नाही वाटत की लोकांचा प्रशासन व्यवस्थेवरील विश्वास उडालाय। लोकांचा विश्वास कमी झाला असता तर भारतात बांगलादेशसारखी अराजकता निर्माण झाली असती। तिथल्या लोकांचा तिथल्या प्रशासनावरती विश्वास राहिलेला नाहीये। तिथे झालेल्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेवरतीच विश्वास नाही असं म्हणत तिथली जनता रस्त्यावरती उतरलेली आहे। बांगलादेशमध्ये विद्रोह झाला तसा प्रकार आपल्याकडे होणार नाही, कारण जनतेचा प्रशासकीय यंत्रणेवरती विश्वास आहे, असं एकंदरीतच कुमार आशीर्वाद म्हणालेले आहेत। ईव्हीएम बद्दल घेतली जाणारी शंका, मशीन हॅक केलं होतं असं पसरवलेलं फेक नरेटिव्ह आणि त्या निमित्ताने घडलेलं राजकारण आणि प्रकाशझोतात आलेली मार्कडवाडी हे गेल्या काही दिवसांमधलं चित्र होतं। मात्र आता जेव्हा जिल्हाधिकारी इतका क्लिअर कट स्टँड घेतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकत नाही, कारण जिल्हाधिकाऱ्याच्या करड्या नजरेखालून सर्व प्रक्रिया निवडणुकीची राबवलेली असते। कोणत्याही प्रकारच्या हलगर्जीपणाला तो अधिकारी कारणीभूत ठरू शकतो। लोकसेवा आयोग जिल्हाधिकाऱ्यांची निवड करतं, त्यामुळे जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्याकडे असते आणि ते जिल्हा न्यायदंडाधिकारी सुद्धा असतात। इतकी मोठी ओळख आणि पद जिल्हाधिकाऱ्याची असते, मग इतक्या मोठ्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना जेव्हा ईव्हीएम फसवा असूच शकत नाही असं सांगणं किती जबाबदारीची आहे याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी। असो, तुम्हाला कुमार आशीर्वाद यांची ही भूमिका पटते का? जनतेचा प्रशासकीय यंत्रणेवरती विश्वास आहे या मताशी आम्ही सहमत आहोत, तुम्ही आहात का? व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये। कृपया व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।